मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पहिले 14 प्रॉब्लेम सॉल्व केले जॉमेट्रीचे. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये प्लेन जॉमेट्री, इंटरमिजिएटची प्लेन जॉमेट्री पूर्ण करणार आहोत. तर तुम्ही माझ्यासोबत प्रॉब्लेम्स करायला सुरुवात करा. इन्स्क्राइब अ सर्कल in a sector with an angle of 36 degree and a radius 5 centimeter to touch both its arm and the arc. सेक्टरमध्ये सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि त्याचा अँगल दिलेला आहे 36 डिग्री. तर आपण पहिला 36 डिग्रीचा अँगल काढूया. इकडनं 36 डिग्री घेऊन मार्किंग करून अँगल 36 डिग्री अँड द रेडियस 5 सेंटीमीटर. कंपासमध्ये आपण 5 सेंटीमीटरचा रेडियस घेऊन पॉईंट ए वर ठेवून आर्क काढूया. याला आपण नाव देऊया आता हा आपण अँगल बायसेक्ट करणार आहोत. सुटेबल डिस्टन्स घेऊन ई आणि एफवर कंपासचं पॉईंट ठेवून आर्क्स टाका आणि अँगल बायसेक्ट करा. आपल्याला हा सेक्टर मिळालेला आहे. त्या सेक्टरच्या आतमध्ये आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. असं ड्रॉ करायचं आहे की टच बोथ इट्स आर्म्स अँड द आर्क. म्हणजे ह्या आर्कला आणि ह्या दोन्ही आर्म्सला टच होणारं सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी आपल्याला ई एमला परपेंडिक्युलर काढायचं आहे. कंपासमध्ये सुटेबल डिस्टन्स घेऊन पॉईंट एमवर ठेवून एमच्या लेफ्टला आणि राईटला किंवा एक छोटंसं सेमी सर्कल काढला तरी चालेल. थोडंसं डिस्टन्स वाढवून आपल्याला परपेंडिक्युलर मिळालेला आहे. आता आपल्याला अँगल ए एफ एम आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. परत सुटेबल डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन पॉईंट एफवर कंपास ठेवून इथे आर्क करून थोडंसं अंतर वाढवून हा बघा आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट मिळालेला आहे. हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्याला आपण नाव देऊया जी. आता जी आणि एम एवढं डिस्टन्स घेऊन आपण सर्कल ड्रॉ करणार आहोत. रेडियस जी एम
Next problem, draw circle of radius 2 centimeter touching both the arms of an angle of 30 degree. पहिला आपण अँगल काढूया 30 डिग्रीचा. अँगल आपण बायसेक्ट करूया. मित्रमैत्रिणींनो, हे जॉमेट्री करताना पॉइंटेड पेन्सिल यूज करा. अँगल आपण बायसेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर लाईन बी सीवरती 2 पॉईंट्स घेऊन रेडियस 2 सेंटीमीटर दिलेलं आहे, त्यामुळे 2 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन आपण आर्क टाकणार आहोत. त्या आर्कच्या वरतून रेषा काढणार आहोत. इथे इंटरसेक्शन पॉईंट जिथे मिळतो तिकडनं आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे. एक सुटेबल डिस्टन्स घेऊन लाईन बी सीवरती आपण आर्क टाकूया. OQ रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ करूया. नेक्स्ट प्रॉब्लेम, draw an equilateral triangle with one side 6 cm long. Inscribe in it 3 equal semicircles, each to touch one side of the triangle and their diameter to be adjacent. Draw equilateral triangle with one side is 6 cm long. So first we'll take one side, draw one side 6 cm. टेक 6 सेंटीमीटर डिस्टन्स इन या कंपास. कंपासमध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन आर्क्स काढणार आहोत. इक्विलॅटरल ट्रायंगलचे तिन्ही साईड्स सारख्या असतात. आता आपण तिन्ही अँगल्स बायसेक्ट करणार आहोत. सुटेबल डिस्टन्स घेऊन आर्क काढा. थोडंसं डिस्टन्स वाढवून तसाच अँगल बी बायसेक्ट करूया.
आपल्याला 3 सेमीसर्कल्स इन्स्क्राईब करायचे आहेत. इज टू टच वन साईड ऑफ द ट्रायंगल, म्हणजे एक सेमीसर्कल ह्या बाजूला येईल, एक इथे आणि एक इथे. इथे सेमीसर्कल आपल्याला पाहिजे, म्हणून आपल्याला LMN आपण नाव देऊया ह्या 3 पॉईंट्सना. अँगल L आपल्याला बायसेक्ट करावं लागेल. हा जो पॉईंट इंटरसेक्शन पॉईंट मिळाला आहे त्याला आपण नेम देऊया E1. आता O आणि E1 डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन आपण अल्टरनेट लाईन्सवरती E2 आणि E3चं मार्किंग करून घेऊया. आणि आतमध्ये दुसरा छोटा ट्रायंगल एक ड्रॉ करून घेऊ. आता हे जे 3 पॉईंट्स आहेत त्याला आपण नाव देऊया F1, F2, F3. F1 आणि L डिस्टन्स घेऊन सेमीसर्कल ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. In a square with one side 5 cm long, inscribe 4 equal semicircles, each one touching 2 sides of the square and their diameter to be adjacent. तर पहिला आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे ज्याची एक बाजू 5 सेंटीमीटर आहे. असा स्क्वेअर आपण काढूया. स्क्वेअरच्या ऑल साइड्स इक्वल, त्यामुळे AB 5 सेंटीमीटर, हा झाला आपला स्क्वेअर. नाव देऊया ABCD.
डायगोनल्स काढूया AC DB आणि कोणत्याही दोन बाजूच्या दोन साईड्स आपण बायसेक्ट करणार आहोत. आता आपल्याला 4 इक्वल सेमीसर्कल्स काढायचे आहेत. ईच वन टचिंग 2 साईड ऑफ द स्क्वेअर. म्हणजे असं सेमीसर्कल काढायचे की टचिंग 2 साईड ऑफ द स्क्वेअर. ही स्क्वेअरची 1 साईड आहे, ही सेकंड साईड आहे. त्यामुळे असा इथे सेमीसर्कल येणार आहे, दुसरं इथे येणार आहे, तिसरं इथे आणि चौथे इथे. ईच टचिंग 2 साईड्स ऑफ द स्क्वेअर. त्यामुळे आता आपण अँगल OAB आपण बायसेक्ट करणार आहोत. हा प्रॉब्लेम जरा डिफिकल्ट आहे मुलांनो. तुम्ही 2-3 वेळा सोडवल्यावरती तुम्हाला परफेक्ट येईल. हा बघा, हा बायसेक्टर इथे येतो, त्याला आपण पॉईंट E नाव देऊया. आता आपल्याला OBला E पासून परपेंडिक्युलर काढायचं आहे. हा जो पॉईंट मिळाला आहे तिथे आपण Y नाव देऊया. OY डिस्टन्स घेऊन आपण अल्टरनेट लाईन्सवरती आर्क टाकून आपण ते पॉईंट्स जॉईन करणार आहोत. या पाहिजे तर प्रत्येक पॉईंट्सना आपण नाव देऊया. EY डिस्टन्स घेऊन आपण सेमीसर्कल ड्रॉ करणार आहोत.
Next problem, inscribe a semicircle in a sector with an angle of 35 degree and a radius 5 centimeter. त्यामुळे आपण अँगल काढूया 35 डिग्रीचा. सेक्टर 5 सेंटीमीटर म्हणून 5 सेंटीमीटर घेऊन आपण आर्क टाकूया. पाच सेंटीमीटर डिस्टन्स घ्या. बायसेक्ट करूया आपण अँगल. आपल्याला इन्स्क्राईब अ सेमी सर्कल इन अ सेक्टर, ह्या सेक्टरमध्ये आपल्याला सेमी सर्कल ड्रॉ करायचं आहे. आपल्याला बी एलला परपेंडिक्युलर काढायचं आहे. एल लाईन बीला पॉईंट पीपासून आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं आहे. सुटेबल डिस्टन्स घेऊन पॉईंट एवर कंपास ठेवून इथे आर्क टाका. थोडंसं डिस्टन्स वाढवून या 2 पॉईंट्सवरून आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट मिळालेत. लाईन बीला पॉईंट एलवरून परपेंडिक्युलर टाका. आता आपल्याला हा अँगल बायसेक्ट करायचा आहे. नीट बघा मी कंपासचा पॉईंट कुठे ठेवते आहे. हा जो पॉईंट आपल्याला मिळालेला आहे त्याला आपण नेम देऊया G1. आता आपल्याला सेट स्क्वेअर यूज करून आपल्याला या रेषेला पॅरलल लाईन काढायची आहे. FE या रेषेला आपल्याला पॉईंट G पासून पॅरलल लाईन कशी काढायची ते बघा. इथे सेट स्क्वेअर या रेषेला लावा. खालती स्केल ठेवा आणि सेट स्क्वेअर सरकवत G1 पर्यंत आणा. पॉईंट G1 पासून आपल्याला इथे पॅरलल लाईन मिळालेली आहे. या पॉईंटला आपण नेम देऊया O. OL डिस्टन्स घेऊन आपण सेमी सर्कल ड्रॉ करणार आहोत. हा बघा सेमी सर्कल मिळाला आहे. नेक्स्ट चला मित्रांनो, आपला आता प्लेन जॉमेट्रीचा आपला लास्ट प्रॉब्लेम सुरू झाला आहे. क्वेश्चन नंबर 20. इन अ सर्कल ऑफ रेडियस 5 सेंटीमीटर इन्स्क्राईब 4 इक्वल सेमी सर्कल्स. Each
to touch the circumference of the given circle and their diameter to be adjacent. In a circle of radius 5 cm. त्यामुळे आपण 5 cm रेडियसचं सर्कल ड्रॉ करूया. मिड पॉईंटपासून पास होणारी लाईन काढू. बायसेक्ट करू. कोणतेही दोन बाजूबाजूचे अँगल बायसेक्ट करूया. सुटेबल डिस्टन्स घेऊन आर्क्स टाका. आता आपल्याला इन अ सर्कल ऑफ रेडियस 5 cm इन्स्क्राइब फॉर इक्वल सेमी सर्कल्स इज टू टच द सर्कम्फरन्स ऑफ द गिवन सर्कल अँड देअर डायमीटर टू बी ॲडजस्टंट. सर्कम्फरन्सला टच होणाऱ्या असे सेमी सर्कल्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. 4 सेमी सर्कल्स. त्यामुळे एक सेमी सर्कल एवढ्या पार्टमध्ये 1 2 3 आणि 4 इथे सेमी सर्कल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला मागच्या प्रॉब्लेमसारखा आपल्याला इथे परपेंडिक्युलर काढावं लागेल. आपण ह्या पॉईंट्सना नेम देऊया. L कंपासचं पॉईंट एलवर ठेवून सुटेबल डिस्टन्स घेऊन आर्क टाका. थोडंसं डिस्टन्स वाढवून आता हा अँगल आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. बघा अँगल आपण बायसेक्ट करणार आहोत. कंपासचा पॉईंट इथे आणि हा आर्कच्या 2 बाजूला ठेवून आपण हे आर्क्स काढून अँगल एल बायसेक्ट करूया. आपल्याला पॉईंट मिळालेला आहे. नेम देऊया आपण G1. आता O आणि G1 एवढा डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन अल्टरनेट लाईनवरती आपण मार्किंग करणार आहोत. जॉईन केल्यावरती आपल्याला आतमध्ये स्क्वेअर मिळेल.
F1 आणि G डिस्टन्स घेऊन G1 डिस्टन्स घेऊन आपण इथे सेमी सर्कल ड्रॉ करणार आहोत. हे बघा एकदम परफेक्ट आलं आहे. तुम्ही पॉइंटेड पेन्सिल यूज केलीस, अँगल एकदम परफेक्ट बायसेक्ट केलेस तर तुम्हाला एकदम परफेक्ट सॉल्व करता येतील हे प्रॉब्लेम्स. ठीक आहे, आपलं प्लेन प्रॅक्टिकल झालेलं आहे.